नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. नवीन माणसाने स्वामींची सेवा कशी सुरू करावी, कोणती सेवा करावी, हे या व्हिडिओच्या मार्फत मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर जे नवीन सेवेकरी आहेत त्यांना खूप इच्छा आहे स्वामींची पूजा करण्याची, सेवा करण्याची. तर त्यांनी ना हा व्हिडिओ ना शेवटपर्यंत बघायला विसरू नका. ह्याची माहिती तुम्हाला स्वामी केंद्रातून किंवा स्वामी मठातून देखील मिळू शकते, पण ह्या व्हिडिओमार्फत तुम्हाला मदतच होणार आहे. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर तुमच्याकडे स्वामींचा फोटो असेल, म्हणजे सगळ्यांकडेच असतोच. त्यानंतर मंदिर वगैरे पूजा तुम्ही करतच असता रोज. पण आता तुम्हाला आहे ना त्यासाठी 2 गोष्टी हव्या आहेत. ते म्हणजे तुम्हाला पुढे सांगतेच की त्या कोणत्या 2 गोष्टी आहेत. त्याआधी तुम्हाला आहे ना गुरुवारचा उपवास देखील तुम्हाला धरायचा आहे, चालू करायचा आहे जर तुमचा मोडला असेल तर. आणि ज्यांची स्वामींची सेवा आहे ना मोडली असेल त्यांनी तुम्हाला जर चालू करायची असेल त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ आहे. तर तुम्हाला त्या ज्या 2 गोष्टी लागणार आहेत त्या मी सांगते. तर त्या गोष्टी पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला जपमाळ लागणार आहे स्वामींची, की जे तुम्हाला मंत्र म्हणायला मदत होणार आहे, स्वामींचा मंत्र. त्यानंतर पहिली गोष्ट म्हणजे जपमाळ, आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्वामींचं जे बुक आहे नित्यसेवा, किंवा मग तुम्ही गुगलवर जरी सर्च केलं ना तारक मंत्र तरी तुम्हाला भेटून जाईल. आणि तो मंत्र तुम्ही लिहून ठेवा, शक्यतो स्क्रीनशॉटच मारा मोबाईलमध्ये, आणि तो मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. त्यानंतर म्हणजे सकाळी जर तुम्ही पूजा केली तर संध्याकाळी नाही करायची, आणि संध्याकाळी जर तुम्ही सेवा केली तर सकाळी करू नका. म्हणजे एक वेळेसच करायची तुम्हाला दिवसातून. आणि दोन्ही वेळेस जर तुम्ही पूजा केली तरी चालेल, कारण आपण सकाळी देवाला दिवा लावतो, संध्याकाळी देखील दिवा लावतो. त्यानंतर तुम्हाला आहे ना नित्यसेवा ही पोथी देखील वाचून काढायची पूर्ण, म्हणजे जसं जमेल तसं. आणि गुरुवारी उपवास देखील धरायचा आहे.